पहिला चेंडू होता स्ट्रेटच्या दिशेने उचलला आणि तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. सरळ मधोमध घेऊन स्ट्रेटच्या दिशेने टोलोला सही, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना एकदम चतुर चुस्त तैनात आणि त्यांनी हा झेल अचूकरित्या टिपलेला विकेट पडलेला आहे. उमरी संघाचा 0 धावसंख्येवरती पहिला विकेट. सचिन भाऊ वडगावकर, सचिन भाऊ वडगावकर आपणास विनंती आहे, आपण समालोचक कक्षात यायचंय. श्रीजेश गोलंदाजी मार्क वरती काय चेंडू होता तो भेदक मारदा करतोय उमरखेड संघ. पुन्हा एकदा यावेळेस बॅटच्या मधोमध घेऊन स्ट्रेटच्या दिशेने टोलवला. हा चेंडू सीमापार षटकार. जयसाठी पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने बिरकून दिलाय त्यानं चेंडू. पंचाचा निर्णय हा चौकार असेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. असताना जयची धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 आणि त्याची निर्धारित धावसंख्या ही 10 झालेली आहे. आता आलेले ते आमचे स्टार कॉमेंटेटर सचिन भाऊ वडगावकर. कॉंग्रॅच्युलेशन. एवढंच पुन्हा दिशाहीन थोडासा चेंडू आणि पंचाचा इशारा असणार आहे. नो बॉल. या सामन्यातला पहिला गचाळ चेंडू आणि तो पण नो बॉल मध्ये. म्हणजे याचा अर्थ पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फलंदाज एक तगडा फलंदाज, आपण ज्याची फलंदाजी मागच्या 2 चेंडूवर पाहिले त्याच्यासाठी हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. जयने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय चेंज ऑफ पेस. गोलंदाज उगले यांच्याकडून चेंज ऑफ पेस पाहायला मिळाले फ्री हिटच्या चेंडूवर आणि मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 18 धावा, 11 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज उगले यावेळेस पुन्हा रूम बनवलाय आणि चेंडू करतो हवाई सबर षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. फलंदाजीसाठी उमरी संघाला आणि पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर विकेट बाद झाल्याच्या नंतर एक स्टार खेळाडू शाहरुख बाद झाल्याच्या नंतर ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला जेडी करून पाहायला मिळते, तुफान. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अंकुश त्याच्या खाली आणि सुंदर झेल. जय बॅक टू पवेलियन. गोलंदाजाला मिळाली अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट.
साठी जर विचार केला तर एक सन्मानजनक तुल्यबळ स्थितीमध्ये दोन्ही संघ 17 धावा सन्मानजनक धावसंख्या आहे, परंतु 2 गडी बाद झालेले आहेत. आपण जर विचार केला निर्धारित षटकामध्ये ज्या प्रकारची हाणामारी असायला पाहिजे त्या प्रकारची हाणामारी मात्र पहिल्या षटकामध्ये उमरी संघाकडून पाहायला मिळते. आता डावखुरी हाताचा फलंदाज अभिजित जाधव आणि गोलंदाजी मार्कवर अंकुश शेळके. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि स्वतः एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय अंकुश शेळकेला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करून संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवून दिला. तो गोलंदाजी मार्कवर आहे आणि स्ट्रायकर एंडला डावखुरी हाताचा फलंदाज अभिजित जाधव. यावेळेस भरपूर दूर टाकलेला चेंडू, पंचांचे हात दोन्ही समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या वाढती, 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. दुसरं षटक चालू आहे, अद्याप एकही चेंडू झालेला नाहीये. हिंदवी एम्पायर यावेळेस चेंज ऑफ पेस, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, पाठला केला जातोय, सुरक्षितरित्या अडवलंय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले अनसचं आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. पंच ओके, चौकार नाहीये, 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांची धावसंख्या वाढतीये 20 धावा. आपण पाहतोय चेंज ऑफ पेस गोलंदाज अंकुश शेळके यांच्याकडून पाहायला मिळालाय. हा 3 अगोदर 2 सांगली पंचांनी 3 धावा असणार आहेत या चेंडूवर. 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू झालाय आणि दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू टाकला जातोय गोलंदाज अंकुश जाधव, माफ करा शेळके या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, म्हणजे ज्या प्रकारचा क्रिकेटचा अनुभव आहे गोलंदाज अंकुश शेळकेला तो सर्वस्व इथं पणाला लावतोय. कारण परमेश्वर एक मोठा तगडा फलंदाज आहे. यावेळेस बघूया, आपण पाहतोय या अगोदरचे 2 चेंडू चेंज ऑफ पेस म्हणजे स्लोअर वन डिलिव्हरी होती आणि यानंतर मात्र तेच तर्रार चेंडू, ते पण फुल्लर लेनचा. सुंदर गोलंदाजी, एकंदरीत विचार केला तर अनुभव इथे दाखवतोय तो गोलंदाज. पुन्हा एकदा अगदी पायात टाकलेला चेंडू खेळून काढलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या वाढतीये, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 23 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. आपण पाहतो हिंदवी एम्पायर आयोजित आमदार चषक 2025 चं काय दिमाखदार आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. यांचं या आयोजनाचं पहिलं वर्ष आहे. वाटत नाही यांच्या आयोजनावरून की हे पहिलं वर्ष असणार आहे, कारण ज्या प्रकारचा प्रतिसाद आणि ज्या प्रकारचे सामने एकदम पारदर्शक ट्रान्सपरंट सामने खेळलेत. प्रथमतः मी कॉंग्रॅच्युलेशन म्हणेल हिंदवी एम्पायर अर्धापूर या आयोजन कमिटीला. यावेळेस फटका मारला क्षेत्ररक्षकानंच त्याच्या खाली आणि पम्मा बॅक टू पवेलियन. फलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आपल्याला पाहायला मिळते, जेवढं कौतुक करावं, जेवढे मी शब्द वापरेले तेवढे कमी पडतील या आयोजनामध्ये. ज्या प्रकारचे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, एकही जागा शिल्लक नाहीये की या टुर्नामेंटमध्ये नाव बोट ठेवता येईल. आणि ज्यांनी आम्हाला ट्रॉफीचं सौजन्य केलं तुकाराम दादा यांचं सुद्धा आगमन झाले. चेंज ऑफ पेस आणि वेट करून फटका खेळलाय तिथे साईने आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेकडे आणि सीमा पार चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. धाव संख्या मात्र या संघाची मजबूत आहे. 27 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. सुंदर आयोजन आणि सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन येतं खलील 11 उमरी या संघाकडून पाहायला मिळतंय. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा 3 विकेट बाद झाले असताना मात्र संघ खचलेला नाहीये आणि 27 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. म्हणजे दिमागदार खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय. अजूनही जर विचार केला फलंदाजीचा या संघाकडे फलंदाजी अजून आहे. जुबेर चक्रधर यासारखे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहेत. आता मैदानाची जोडी पाहतोय आपण. एका बाजूला पाहिलं गेलं तर साई लांडगे आणि अभिजित जाधव ही मैदानात जोडी आहे. 27 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे निर्धारित 2 षटक संपलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि कर्णधाराने या संघाच्या कॅप्टनने एक जिम्मेदारी दिली आहे. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय उगले, ज्याने पहिल्या चेंडूवर शाहरुखला बाद केलं होतं. आता तोच गोलंदाज उगले. रणनीती आखली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बुद्धिबळाचा खेळ खेळला जातोय. पुन्हा उगले डावकुरे हाताचे गोलंदाजी करतील लेफ्ट हँडेड बॅट्समॅनला. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. यावेळेस पॉवरफुल पटका. सोनू जगताप तिथे क्षेत्ररक्षक आलाय. विद्या आणि तत्पूर्वी घेतली ती 1 धाव. या एका धावेनेशी धावसंख्या वाढतीये. 32 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक टाकलं जाते. रंगतदार सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये एक हाती विजय प्राप्त केला ते बीसीसी भोकर संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश केला बीसीसी भोकर संघाने. डावकुरे हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना क्षेत्ररक्षण प्रत्येक चेंडूवर बदललं जाते. पुढचा चेंडू उगलीचा. यावेळी समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः अंकुश शेळके असतील आणि पुन्हा पाहिलं गेलं तर 1 धाव. 33 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बघूया खलील 11 उमरीचा संघ धाव संख्या किती उभारतो. उंबरखेड संघाच्या फलंदाजीचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये होम टीम हिंदवी एम्पायर या संघाला पराजित केलं होतं. यावेळेस हलक्या हाताने दिमागदार फटका थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सुद्धा. वेल रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाची. पण पाहतोय त्यांच्या डगआउट मध्ये टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत केलं जातोय. म्हणजे ज्या प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते, टाळ्या वाजल्या जातात. उमरी संघाच्या डगआउट मध्ये उगले धावतोय. यावेळेस पॉवरफुल पटका खेळलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक होता परंतु उलट्या दिशेमध्ये धावेस असताना झेल घेण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरलाय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. थोडासा दिशाहीन थ्रो पाहायला मिळाला होता परंतु चांगलं बॅकअप तिथं ज्ञानेश्वरचं आणि या 2 धाव्याच्या मदतनिशी धावसंख्या वाढली जाते. 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 गडी बाद झाल्याच्या नंतर मात्र या 2 खेळाडूंनी संघाची धावसंख्या चांगली उभारली आहे.
यावेळेस पुन्हा पॉवरफुल फटका आणि चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. या संघाला गोलंदाजीमध्ये साथ देतोय. चांगली कामगिरी करतोय तो ज्ञानेश्वर. धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 41. 4थं षटक टाकलं जाते. गोलंदाज आहे ज्ञानेश्वर. स्ट्रायकर यांना पाहिलं गेलं तर एक तगडा फलंदाज साई लांडगे. यावेळी समोरच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा एज लागलाय आणि एक धाव. एक अर्धापूर वासियांसाठी खुशखबर आपल्याला ऐकायला मिळणार आहे कारण अर्धापूर येथे काही दिवसानंतरच अर्धापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित होणार. एकदा टाळ्या वाजवू द्या. ही संकल्पना आता मात्र डोक्यात आणली आहे आणि त्याचा अंमलबजावणी काही दिवसातच होणार आहे. अर्धापूर तालुक्यासाठी ही महत्वाची बाब असणार आहे. ज्या प्रकारे IPL खेळलं जातं अगदी त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून आपल्या अर्धापूर येथे APL ही स्पर्धा खेळविल्या जाईल. पूर्ण अर्धापूर तालुक्यातले खेळाडूंनी सहभाग घ्यायचा आहे. 8 संघ त्यामध्ये सहभागी होणार आहेत. जाऊया या सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर मारलाय. फटका मारला आणि काय अफलातून क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रो मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण. गोलंदाज ज्ञानेश्वर. आपण पाहतोय मागच्या काही काळापासून ज्ञानेश्वर या संघात दाखल झालाय आणि ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र थोडासा दिशाईन डाऊन द लेग चेंडू टाकलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे फसलाय आणि आपण पाहतोय पंचाचा इशारा का वाईट चेंडू. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. 43 धाव पलकार लागल्या गेल्या. 43 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर. छोटासा रनअप. पंचांना क्रॉस केलंय. मारलाय. काय फटका मारलाय भावा. षटकार. काय फटका मारलाय आणि चेंडूला पाडलंय सीमा पार. षटकार.
असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. फलंदाजी करतो या डावकुरी हाताचा फलंदाज. 9 चेंडू मध्ये 28 धावावर फलंदाजी करतोय हा युवा खेळाडू. आणि उमरी संघाने एक मात्र काम चांगलं केलंय की या फलंदाजाला पाचारण केलंय. पहिल्या काही फलंदाजीसाठी म्हणजे टॉप ऑर्डरला पाचारण केलंय या फलंदाजाला आणि त्याचा खेळ दाखवलाय तो अभिजित जाधव नावाचं वादळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस दिमागदार फटका. एक धाव तर पूर्ण केली आणि रनिंग पाहूया आपण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे अभिजितची भाऊ. हे बघा म्हणजे आपण जर पाहिलं पहिली धाव जोरात घेतली तर या मैदानावर 3ही धावा होऊ शकतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 3 गडी बाद 58 धावा. चला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. 1 मिनिट घ्यायचा आहे. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. जर आपण पाहिलंय त्यांच्या डगआउट मध्ये त्यांचा संघ थोडासा सन्मानजनक दिसतोय. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसतोय. या वेदांत कशा प्रकारची गोलंदाजी करेल. अतिशय रंगतदार सामना आहे कारण यानंतर होणार आहे ते फायनल. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले महामुकाबला. पहिला चेंडू आपण गोष्ट केली होती व्हेरिएशनची त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळाले. अगदी फुल्लर लेनचा चेंडू एकदम स्लोअर वन अगदी जड मध्ये टाकलेला त्यालाही सुंदररित्या खेळून काढले आणि तत्पूर्वी 1 धाव घेतली. धावसंख्या वाढतीये 59 धावा धाव पलकावर लागल्या गेलेत. 5वं षटक प्रगतीपथावर अजूनही 24 म्हणजे एकूण विचार केला तर 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि स्ट्रायकर एंडला एक हार्ड हिटर फलंदाज ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगलं नाव कमावलंय. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा साई लांडगे असेल स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवर वेदांत. स्लोअर वन चेंडू आणि काय पॉवरफुल चेंडू सीमा रेषा पार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार.
ताकद पाहिलीये. पुढचा चेंडू वेदांचा साईसाठी यावेळेस आपटलाय. चेंडू आपटलाय आणि पंचाचा इशारा वाईट, म्हणजे एक एक्स्ट्रा धाव धावपलकावर. धावसंख्या झाली ती एकूण 66 लॉस ऑफ 3 विकेट. काय सामना केला जातोय, काय फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा पॉवर 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 आणि चेंडू इन वावर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. एका संधीची, एका मोमेंटमची गरज असते. त्यासाठी उमरखेड संघाला तयार राहायचंय. एकदा का मोमेंटम भेटला, एकदा का संधी भेटेल, तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करावं लागेल उमरखेड संघाला. कारण ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अतिशय आतिषबाजी फलंदाजी मध्ये पाहतोय. दोन्ही फलंदाजाकडून एका पाठोपाठ एक मोठे मोठे फटकार पाहायला मिळतात. धाव संख्येसाठी भुकेला दिसतोय हा संघ. आणि ज्या प्रकारची धाव संख्या उभारली गेली आहे, असं वाटतंय की धावाचा डोंगर उभा करेल उमरीचा संघ. परंतु चेंजेस करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील उमरखेड संघाला, कारण सामना अजून संपलेला नाहीये. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू बॅटचा टॉप एज लागून पॉइंट कडे चेंडू जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सोनू जगताप करतील. 1 धाव पूर्ण केली आणि डावखुरी हाताच्या फलंदाज अभिजित जाधवला फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला पाठवले. म्हणजे दिमागदार खेळ दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने मोठे फटकेबाजी पाहायला मिळते. जर विचार केला खलील 11 उमरी या संघाकडून, या संघाचे संघ मालक आपण पाहतोय खलील सर, खेळाडूचं नेहमीच प्रोत्साहन वाढवतात. पुढचा चेंडू वेदांचा फुलटॉस, परंतु चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय आणि पंचाचा इशारा नो बॉल प्लस 2 धावा. एकूण 3 धावा या चेंडूवर आणि चेंडूही गणल्या जाणार नाही. आणि धाव संख्या झाली ती 76 धावा. आणखी एक अपडेट सांगतो की दोन्ही संघ दक्षता घ्यायची. पंचाचा ऑन फील्ड पंचाचा जो डिसिजन झालाय तो शेवटचा डिसिजन असणार आहे आणि ते सर्वांना मान्य करावा लागेल. पुढचा चेंडू वेदांचा अभिजित साठी. फ्री चेंडू फटका खेळलाय, हवेमध्ये आहे आणि चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. जाधव बाद. फलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. अरे हार मानता कामा नाहीये, हार मानता कामा नाही. आताच एक मोठा विकेट पडलाय. जे नाहीये ना ते होकारामध्ये बदलायला शिका. जे असाध्य आहे त्याला साध्य करायला शिका. जे असमर्थ आहे त्याला समर्थ बनवायला शिका. बॉल वर झाली आणि जे असफल वाटते ना त्यावर सफलतेने मात करायला शिका. हे गणित जेव्हा तुम्हाला जमेल
तेव्हा जीवनातल्या कितीही मोठ्या आव्हानाच्या विरोधात तुम्हाला स्वतःच्या यशाचा एक वेगळा आलेख चढवता येईल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रयत्न चालू आहेत. फलंदाजीसाठी आता फलंदाज आलाय जुबेर. या संघाचा बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो जुबेर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावलेली आहे 82 धावा 82. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 82 आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अंकुश शेळके आलेले आहेत. 82 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर मधून म्हणजे विचार केला तर अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र उंबरखेड संघाला वापसी करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे. पहिला चेंडू फक्त बग्याची भूमिका केली तिथे फलंदाजाने, कारण चेंडू अतिशय दूर टाकला होता आणि पंचाचा इशारा वाईट. 83 धावा धावपलकर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6वं षटक घेऊन आले ते अंकुश शेळके. चेंज ऑफ प्लेस आपल्याला पाहायला मिळाला एक फ्लाइटेड डिलिव्हरी आणि तिथे सन्मानपूर्वक खेळून एक धाव. म्हणजे साईचा जर फलंदाजीचा विचार केला तर आडव्या बॅटचा हा फलंदाज नाहीये, ते तंत्रशुद्ध फलंदाज आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अंकुश शेळके या अनुभवी गोलंदाजाकडून त्याला सन्मानपूर्वक खेळून एक धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकर एंडला पाठवले ते जुबेरला, कारण अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जुबेर आताच फलंदाजीसाठी आलाय. खेळपट्टीची थोडीशी पाहणी करावी लागेल. त्यामुळे अंकुश सर फुल टॉस, परंतु मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण चेंडू फिरणारा होता. थोडस मिसफील्ड तिथे क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याचा फायदा उचलत 2 धावा पूर्ण केल्यात. कम बॅक करावा लागेल उंबरखेड संघाला, कारण ज्या प्रकारची फलंदाजी जर पाहिली केली, चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतंय उमरी संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा खोदून मारलाय फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि अडवलं तर गेले, परंतु प्रश्नचिन्ह अजूनही असणार आहे. चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं गेले काय? बॉडी लँग्वेज वरून असं वाटतंय की सुरक्षितरित्या अडवलं गेले. पंच चेक करतील. चला किती? 2 धावा, म्हणजे सुरक्षितरित्या अडवलं गेले. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. जुबेर साठी टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अंकुश शेळके एवढे सोपे गोलंदाज नाहीयेत, म्हणजे क्रिकेट खेळाबद्दलचा भरपूर त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं प्रदर्शन दाखवतात. त्या प्रकारची अनुभवी गोलंदाजी एका बाजूने पाहिलं, दुसरे गोलंदाज मार जरी खात असले तरी अंकुश शेळके मात्र एक सुंदर गोलंदाजी, म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते उंबरखेड संघाला आणि त्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये फटकार तर खेळलाय, 1 धाव तर पूर्ण केली, परंतु या संघाची जमेची बाजू म्हणजे त्याची रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करतायत. बोल की जरी या षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झाली ती 90 धावा. 6वं षटक टाकलं जाते. 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू. अंकुश सरांचा विचार केला तर यांच्या व्यतिरिक्त कोट्यातला त्यांचा जो मुभा होती गोलंदाजीची, त्याचा शेवटचा चेंडू जुबेर साठी टाकला जातोय आणि जुबेर कसा सामना करेल. जुबेरने फटका, पावर आणि चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. संख्या झाली ती 96. शेवटचे 2 षटक बाकी आहेत, 12 चेंडू बाकी आहेत. कमबॅक करावा लागेल. जेव्हा काही संपल्यासारखं वाटतं आणि लोक आपल्या विरोधात म्हणजे समोरचा संघ आपल्या विरोधात चालायला लागतो, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने त्या समोरच्या संघाच्या चालीला बाजूला ठेवून, बाजूला फाडून असं उभं राहायचं की समोरच्याने सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि त्याला म्हणतात कमबॅक. त्या प्रकारचा कमबॅक करावा लागेल उंबरखेड संघाला,
कारण अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि त्या प्रकारची फलंदाजी उंबरखेड संघाकडे आहे. त्यामुळे सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल. जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर 7वं षटक घेऊन आले ते ज्ञानेश्वर. मारलाय पटका तर मारलाय क्षेत्ररक्षक सोनू जगतापचं सुंदर क्षेत्ररक्षण. म्हणजे बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू जात होता आणि अगदी सुरक्षितरित्या अडवला गेले. केवळ एकच धाव असणार आहे. स्लॉग ओव्हर चालू आहे. शेवटचे 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये टाकला जातोय. एक चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 97 झाली आहे. 11 चेंडू टाकण्यासाठी या षटकातले 5 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ज्ञानेश्वरला पाहतोय. क्षेत्ररक्षण बदललं जाते म्हणजे रणनीती आखली जाते कारण जुबेर स्ट्रायकर एंडला आलाय. उमरी संघाचा फलंदाजीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जाणारा फलंदाज जुबेर. एक शांत संयमी खेळाडू त्याचं वैशिष्ट्य, परंतु फलंदाजी मात्र शांत आणि संयमी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत नाही. या सामन्यामध्ये कशा प्रकारची करेल. चांगला चेंडू अगदी बॉडीवर टाकलेला चेंडू, तेच तर्रा चेंडू होता आणि आपण पाहतो या संघाने मात्र खरंच जी 1 धाव होती तिथे 2 धावा कन्व्हर्ट केल्यात आणि धाव संख्या झाली ती 99. 7वं षटक चालू आहे. उंबरखेड संघाचा विचार केला तर सोनू जगताप, अंकुश शेळके, विद्या, कुणाल, आनस यासारखे फलंदाज त्यांच्याकडे आहे. यावेळेस पॉवरफुल फटका आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. नाथ ठेवून फलंदाजीसाठी आले. केवळ हाणामारी. एक मनामध्ये षटकाच्या निर्धारित धावा कन्सेप्ट मनात क्रिएट केली आहे आणि त्या कन्सेप्टला घेऊन चालतायत. पुन्हा एकदा पॉवरफुल फटका तर पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड आणि चेंडू सीमा पार चौकार. प्रेशर भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर जाणवतंय. त्या प्रेशरचा सामना करावा लागेल. पुन्हा एकदा धावतोय. पुन्हा एकदा पॉवरफुल. यावेळेस फटका फसलाय परंतु आपण पाहतोय झेल झालेला नाहीये कारण अगदी समोरच्या दिशेमध्ये चेंडू पडला क्षेत्ररक्षकाच्या आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतली ती 1 धाव. या एका धावनेशी धावसंख्या वाढली आहे 110 धावा. शेवटचे 6 चेंडू पडणं बाकी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर. 1 बॉल बाकी आहे. माफ करा, अजूनही 1 बॉल बाकी आहे षटकाचा. म्हणजे 110 धावा झालेल्या आहेत. अजूनही 1 चेंडू या षटकाचा बाकी आहे. स्ट्रायकर एंडला पाहिलं गेलं तर साई लांडगे. शेवटचा चेंडू 7व्या षटकाचा ज्ञानेश्वरचा आणि क्लीन बोल्ड. दांडी गोल. फलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. चला मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये भास्कर, अगोदरच सांगितलं गेलंय. शेवटचं षटक टाकलं जाते आणि एक टीम मीटिंग चालू आहे तिथे कारण शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. राहुल आलाय नॉन स्ट्रायकर एंडला.
आमचे इर्षाद सर नेहमीच म्हणतात जगात दोन गोष्टी मात्र प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातली हाणामारी. गोलंदाजी मार्कवर वेदांत, स्ट्रायकर एंडला जुबेर. शेवटचे 6 चेंडू. धाव संख्या झाली ती 110 धावा. पहिला चेंडू, गती परिवर्तन, परंतु काय फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खतरनाक फटका जुबेर लई मध्ये आलाय आणि पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळालाय. वेदांतला मात्र वेगळं काही करावे लागेल. स्लोअर 1 चेंडू होता, पीक केले, षटकार मारलाय. पुढचा चेंडू, यावेळेस गती दिली, समोरच्या दिशेमध्ये फटका तर खेळलाय. सोनू आहे आणि एकच धाव. म्हणजे अजूनही जर विचार केला 4 चेंडूचा खेळ बाकी, धाव संख्या झाली ती 117. या स्पर्धेतला सर्वोच्च स्कोर होईल का विचार केला तर हिमायतनगर संघाने 127 धावा चेस केल्या होत्या. तो या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर होता. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि धाव संख्या झाली ती 117. राहुलसाठी एकदम पायावर टाकलेला चेंडू, बॉडीला हिट केलाय आणि एक धाव. पंचाचा इशारा आला नाही म्हणजे बॅटच्या रूपातली धाव नाही का, लेग बायच्या रूपातली धाव आहे. शेवटचे 3 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर वेदांत आणि स्ट्रायकरला जुबेर. धाव संख्येचा विचार केला तर 118 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू. जुबेर काय फटका खेळलाय भाऊ आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय 1 बॉल सीमा रेषा पार चौकार. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फटका मारलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. हिमायतनगर संघाच्या कर्णधाराने यायचंय समालोचन कक्षाकडे आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. 124 चेंडू राहिलेत. शेवटचा म्हणजे या चेंडूवर जर चौकार आला तर या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर टाय होईल. चौकार आला तर आणि षटकार आला तर या स्पर्धेतली हायेस्ट स्कोर होईल. गोलंदाजी मार्कवर वेदांत, स्ट्रायकर एंडला जुबेर. काय फटका मारलाय भाऊ आणि चेंडू सीमा पार षटकार. 130 फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 5 मिनिटाचा ब्रेक असणार आहे दोन्ही संघासाठी आणि धाव संख्या या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय. उमरी या संघाकडून धाव संख्या झाली ती 130 धावा. 131 धावाचा पाठलाग करणार आहे तो कुणाल 11 उंबरखेड संघ. या संघाकडे त्या प्रकारची काबिलियत आहे कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले उंबरखेड संघाने होम टीम म्हणजे होम टीमचा जर विचार केला तर होम टीमला ऍडव्हान्टेज असतात, त्याला जुगारून फलंदाजी केली होती उंबरखेड संघाने. त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि 131 धावाचा पाठलाग सक्सेसफुल करावा लागेल जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. दोन्ही संघासाठी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. रवी
केली जाणार आहे आणि पूर्ण त्या स्पर्धेमध्ये केवळ अर्धापूर आणि अर्धापूरचेच खेळाडू खेळतील. म्हणजे पूर्ण अर्धापूर तालुक्यासाठी ही स्पर्धा असणार आहे. कारण अर्धापूरच्या आयोजन कमिटीने एक विचार केलाय की आम्हाला या आमच्या अर्धापूर तालुक्यातील प्लेइंग 11 बेस्ट काढायचे आहेत. त्यामुळे ती स्पर्धा आयोजित केली आणि त्यातून त्यांना ते हिरे काढायचे आहेत 11 आणि त्यासाठी ही स्पर्धेचं आयोजन करणार आहेत. ती स्पर्धा असणार आहे APL अर्धापूर प्रीमियर लीग आणि ज्या प्रकारचे IPL मध्ये संघ असतील म्हणजे आपण पाहिलं गेलं तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर हैदराबाद, राजस्थान रॉयल, गुजरात टायटन यासारखे जे संघ आहेत 8च्या 8 ते संघाचे नाव वापरून चेन्नई सुपर किंग पार्टी उदाहरणार्थ चेन्नई सुपर किंग पार्टी, मुंबई इंडियन्स आंबेगाव असं म्हणजे या प्रकारच्या एक्झाम्पल देतोय. या प्रकारची स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि ते ऑक्शन प्रमाणे म्हणजे प्लेयरला खरेदी केली जाणार आहे. 8 आम्हाला स्पॉन्सर मिळणार आहेत आणि त्या 8 स्पॉन्सरद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सर्व अर्धापूरसाठी एक खूप सन्मानाची गोष्ट असणार आहे आणि जी ही संकल्पना ज्यांनी संकल्पना ही निर्माण केली त्यासाठी माझा सल्यूट. कारण खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण सजले गेले, पंच तयार आहेत, सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं गेलं तर साई लांडगे आलाय, स्ट्रायकर एंडला अंकुश शेळके, नॉन स्ट्रायकर एंडला संकेत चव्हाण. ही फलंदाजीची जोडी आली आहे आणि 131 धावाचा पाठलाग करणार आहे उंबरखेडचा संघ. पहिला चेंडू, तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. पहिला चेंडू विकेट किपर मिस झाला आणि बाईच्या रूपामध्ये घेतल्यात. लेग बाईचे का? अच्छा, पायाला लागून चेंडू गेलाय आणि 2 धावा. लेग बाईच्या रूपातल्या ह्या 2 धावा असणार आहेत. तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या, तुझा चला, पहिला चेंडू झालाय आणि 2 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू साई लांडगे पुन्हा एकदा धावतोय, फलंदाज अंकुश शेळकेसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू साई लांडगे कडून पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी.
आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अतिरिक्त खेळाडूकडून त्यांचं प्रोत्साहन वाढवलं जातंय गोलंदाजाचं, ते गरजेचं असतं. आणि ते अगदी तेच काम करत आहेत त्यांचे अतिरिक्त खेळाडू. पुन्हा एकदा साई लांडगे धावतील अंकुश शेळकेसाठी. अंकुश शेळके समोर म्हणजे स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे साई लांडगेच्या गोलंदाजीवर, परंतु चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवले. मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. 130 धावा धावपलकावर लागायला गेले. ते उंबरखेड संघ पाठलाग करतोय 131 धावाचा. आणि त्या प्रकारे गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळाली, परंतु अंकुश शेळके मोठे फलंदाज आणि मोठा फटका, चेंडू हवाई सपर षटका. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार केलाय अंकुश शेळकेने, परंतु अंजाम अजून बाकी आहे. अंजाम अजून बाकी आहे, कारण सामना अजून संपलेला नाहीये. यावेळेस दिमागदार फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मोठा विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. अंकुश शेळके मात्र आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय निराश होऊन तंबूत परततोय. मोठा खेळाडू बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी तेवढाच मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. या संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, उंबरखेड संघाच्या जर फलंदाजीचा विचार केला तर या संघातील सर्वात बेस्ट बॅट्समॅन विद्या फलंदाजीसाठी जातोय आणि त्याला गोलंदाजी करेल तेवढाच मोठा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. या गोलंदाजाकडून आपण अगोदर फलंदाजी पाहिली, आता मात्र भेदक गोलंदाजी पाहतोय. साई लांडगे समोरच्या दिशेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू खेळलाय आणि चेंडूला पाडले सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. सतरा रन रिक्वायर्ड रन रेट आहे, म्हणजे प्रत्येक षटकाला 17 धावा तरी कराव्या लागतील. 12 धावा भाऊ, 17 काढायचे आहेत म्हणलो प्रत्येक ओव्हरला. रिक्वायर्ड रन रेट 12 धावा धावपलकावर लागले गेले. 17 रन रिक्वायर्ड रन रेट असणाऱ्या परतीवर गोलंदाजी मार्कवर भास्कर दिवाकर चौधरी. पहिला चेंडू संकेतने खेळून काढलाय. थर्ड मॅनच्या दिशेकडे चेंडू जातोय, पाठलाग केला जातोय, यशस्वी पाठलाग झालाय परमेश्वरचा तिथे आणि फलंदाजाने तत्पूर्वी 2 धावा केले. या 2 धाव्यानिशी धावसंख्या वाढतीये 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडूचा खेळ झालाय. 42 चेंडू मध्ये 41 चेंडू मध्ये अजूनही 117 धावांची आवश्यकता असणार आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं जाते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये बाउंड्रीवर जो खेळाडू होता त्याला 38 सर्कल मध्ये बोलवलं जात होतं, परंतु परत एकदा वापस पाठवले. एक्स्ट्रा खेळाडू काऊ कॉर्नर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये तैनात केलेत. भास्कर बद्दल बोलायचं म्हणजे मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी कॉमेंट्री केली होती, समालोचन केलं होतं, तो भास्कर गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नाहीये, कारण
समोरच्या बाजूने जर पाहिलं तर मोठे तगडे फलंदाजी करतायत आणि त्यांच्या समोर ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते सुंदर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये आणि चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. आपण पाहिले अगोदरच्या सामन्यामध्ये बीसीसी भोकर संघाने प्रोत्साहन वाढून आपण पाहतो एक चेंडू डॉट झाल्याच्या नंतर 11च्या 11 खेळाडू ओढत होते, आवाज देत होते आणि त्याच प्रकारचं काम आपण पाहतोय उमरीच्या संघाकडून केले जाते. 16 धावा धावपलकार लागले गेलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू फुल्लर लेनचा आणि पंचाचा इशारा गडी बाद. पहिली शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. लागलेला दुसरा झटका, दाबला खटका आणि बसला झटका. संकेत चव्हाणच्या रूपामध्ये त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय सोनू जगताप. या फलंदाजाकडे जर विचार केला तर या फलंदाजाकडे ती भरपूर ॲबिलिटी आहे परंतु मागच्या एकही सामन्यामध्ये मोठी फलंदाजी करू शकला नाही परंतु या सामन्यामध्ये संघासाठी करावं लागेल. या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर अनपेक्षित जे आहे त्याला अपेक्षित करावं लागेल फलंदाज सोनू जगतापला. धाव संख्या स्थिरावलेली आहे 16 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाते. गोलंदाज आपण पाहतोय भास्कर. भास्करने अद्याप 4 चेंडूवर केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि अजूनही जर विचार केला तर 38 चेंडू मध्ये 115 धावांची आवश्यकता असणार आहे. कुणाल 11 उंबरखेड या संघाला. पण एकदा गोलंदाजी मार्कवर मोठं रनअप भास्कर धावतोय. स्ट्रायकर एंडला सोनू जगताप. सोनूने फटका खेळलाय, चक्रधर येतोय तिथे आणि एकच धाव म्हणजे फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाज भास्कर कडून पाहायला मिळालाय आणि यशस्वी राहिलाय गोलंदाज भास्कर. एकच धाव 17 धावा. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू माझ्या मध्ये या षटकाचा टाकला जाईल आणि फलंदाज असेल स्ट्रायकर एंडला या संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विद्या खंदारे. त्यांनी एका चेंडूचा सामना करत 4 धावावर फलंदाजी करतोय. अद्याप एकच चेंडू खेळला आणि चौकार प्राप्त केलाय. दुसरा चेंडूचा सामना करतोय. मारलाय फटका फाईन लेगच्या दिशेमध्ये आणि चेंडू नक्की जाईल का नाही, अडवलं गेले आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतल्या ते 2 धावा. निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 2 गडी बाद 19. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. नंतर धाव संख्या झाली आहे 19 धावा. अजूनही जर रिक्वायर्ड रन रेट विचार केला तर 36 चेंडू मध्ये 112 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 18.67 म्हणजे पर ओव्हर असणार आहे. म्हणजे कमीत कमी 18 धावा तरी प्रत्येक ओव्हरला काढाव्या लागतील उंबरखेड संघाला. त्याचा सामना करण्यासाठी फलंदाज आहेत सोनू आणि नॉन स्ट्रायकर एंडला विद्या. सोनूच्या बॅटचा एज लागलाय आणि चेंडू जागतोय विकेट किपरच्या मागे. अडवलं गेलंय आणि 1 धाव पूर्ण केली. 20 धावा. तिसरं षटक. पहिला चेंडू झालाय. 131 धावाचा पाठलाग करतोय उंबरखेडचा संघ. प्रथमतः फलंदाजी करत उमरी या संघाने 130 धावा धावपलकावर लागल्या गेल्या होत्या. त्याचा पाठलाग करतोय उंबरखेडचा संघ आणि 2 षटक 1 चेंडूचा खेळ झालाय आणि 20 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. 2 गडी बाद.
पुढचा चेंडू साहिल लांडगेचा विद्यासाठी. विद्याचा मात्र शफल आउटसाइड ऑप्शनच्या दिशेने अगोदरच शफल झाला होता आणि फाईन लेगच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय. परंतु साहिल लांडगेची भेदक गोलंदाजी या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये मोलाचं काम कार्य करतोय उमरी संघाकडून साई. कारण ज्या प्रकारची फलंदाजी ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली आहे संघाला मोठा हातभार लावलाय साहिल लांडगेने. पुन्हा एकदा साहिल लांडगे विद्यासाठी. विद्याचा बॅटचा येज आणि गडी बाद. विद्या मोठा विकेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. स्क्रीनवर आता मात्र 85% सामना झुकलाय तो उमरी संघाकडून. जर पाहिलं या सोनूकडे बिग हिटिंग ॲबिलिटी आहे आणि कुणाल एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. चौतीस मध्ये 111 धावांची आवश्यकता असणार आहे. कुणाल स्ट्रायकर एंडला आलाय आणि गोलंदाजीवर मात्र भेदक गोलंदाजी केली जाते साहिल लांडगेकडून. साहिल लांडगेला मिळालेली ही पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळते या सामन्यातील. पुन्हा एकदा साई धावतोय कुणालसाठी. चांगला चेंडू सुरक्षितरित्या खेळलाय तिथे शुभम चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव. एका दोन धावेने संघाचं काम बनणार नाही परंतु पहिल्या चेंडूवर येऊन मोठा फटका मारणं तेही सोपं नसते. एकवीस धावा धावपलकावर लागले गेलेत आणि 3 गडी बाद झालेले. यावेळेस आपटलेला चेंडू परंतु फलंदाजापासून खूप दूर. वाईट चांगला चेंडू सुंदर चेंडू. सुंदर फलंदाजा समोर टाकलेला सुंदर चेंडू ज्याला हार्ड लेंथ म्हणलं जातं अगदी त्या लेंथवर टाकलाय. गुड लेंथला हा चेंडू तेज तर्रार पाहायला मिळालाय. निर्धाव माझ्यामध्ये या षटकातला शेवटचा चेंडू टाकला जाईल. गोलंदाजी मार्कवर साहिल लांडगे 22 धावावर धाव. फुलटॉस आणि पंचाचा इशारा आलाय. नो फ्रंट फूट नो बॉल आणि चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. सत्तावीस धावा. पण एकदा सोनूसाठी चांगला चेंडू परंतु एक धाव घेतली गेलीये. पंचाचा इशारा आलाय म्हणजे ओव्हरची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 28 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
पारितोषिक पाहिले गेले 1,21,111. श्री किशोर स्वामी माजी महापौर नांदेड यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 71,111. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून तृतीय पारितोषिक 51,111. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून. आणि चतुर्थ पारितोषिक 33,111 अभिदादा गुरकेल भाजपा युवा नेते यांच्याकडून राहणार आहे. वैयक्तिक पारितोषिक भरपूर आहे. जाऊया सामन्याकडे. भास्कर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये आणि थोडस मिस जजमेंट म्हणजे मिस कॉल, मिस अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजामध्ये. कारण अतुल झेल खाली येत होता आणि उलट्या दिशेने तिथे परमेश्वर धावत होता. अतुल एकदम समोर चेंडूवर येत होता, परंतु दोन्ही फलंदाजामध्ये थोडीशी मिस अंडरस्टँडिंग झाली. आणि पाहतोय आपण दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलतायत. तुकाराम साखरे दादा यांनी आपण जे पेंडॉलच्या समोर जे ट्रॉफ्या पाहतोय, अगदी चमचमच्या ट्रॉफ्या, त्यांचं सौजन्य आहे तो. या दरम्यान चेंडू फटका फसलाय आणि झेल सुटलाय. मोये मोयेन कांदे पोय, झेल सुटला सोनू जगतापचा. सोनू जगताप भारी पडेल का? सोनू जगतापचा जर विचार केला तर या फलंदाजाकडे काबिलियत आहे, परंतु काबिलियत असून चालणार नाही. फलंदाजी त्या प्रकारची करावी लागेल. प्रत्येक दिवस प्रत्येक सामना हा वेगळा असतो. तुम्ही मोठे खेळाडू, तुम्ही विराट कोहली, तुम्ही सचिन तेंडुलकर जरी असलात तरी त्यांच्यासाठी प्रत्येक सामना हा वेगळा असतो. त्यामुळे मागे काय घडलं आणि मागे काय घडलं होतं याचा विचार न करता समोर काय करायचं हे जर मनामध्ये ठाणून आपण जर मैदानाच्या आतमध्ये उतरलात तर तुम्हाला कोणी रोखणार नाही. फक्त तुमच्यामध्ये त्या प्रकारची जिद्द आणि त्या प्रकारचं तुमच्याकडे प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन असावं लागतं. या सामन्याकडे चांगली गोलंदाजी, एक संधी क्रिएट केली होती. भास्करच्या चेंडूवर मात्र झेल सुटतायत. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर काय चेंडू पडलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. मी सांगत होतो भास्कर या स्पर्धेतला असा गोलंदाज आहे की ज्याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत आपल्याला भरपूर झेल सुटलेले पाहायला मिळालेत. आता जे का आपण पाहिले, अतुल आणि पम्माच्या मिसअंडरस्टँडिंग मध्ये एक झेल सुटलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये एक झेल सुटलाय. आणि अगोदरचे जेवढे सामने पाहिले त्या प्रत्येक सामन्यामध्ये मात्र भास्करच्या गोलंदाजीवर झेल सुटले जात आहेत. आता कुणाल स्ट्रायकर यांना सामना करेल भास्करचा. मारलाय फटका, यावेळेस मात्र झेल झालाय आणि भास्कर खुश. कुणाल अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतर फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. विकेट आहे भाऊ. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. ती सफलता मिळाली होती भास्करला. भास्कर पुन्हा धावतोय अनससाठी. अनसने समोरच्या दिशेमध्ये पॉवरफुल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न तिथे जुबेर आहे. जुबेर मात्र या संघातला आघाडीचा क्षेत्ररक्षक आहे आणि अडवलं गेले पंचाकडे, तिसऱ्या पंचाकडे पाठवलं गेले या डिसिजन साठी. का झेल असेल, माफ करा, क्षेत्ररक्षण असेल का षटकार असेल. आपल्या सामन्याचे तिसरे पंच शशांक पवार, त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं जात आहे आम्हाला.
मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण जगभरात कुठेही पाहू शकता. जे आयोजन कमिटीने एक सुंदर काम केलंय की हे सामने आपण YouTubeवर कुठेही पाहू शकता. त्याचं सुंदर प्रक्षेपण केले जाते ते tenniscricket.in या YouTube चॅनलवर. आणि जे आवाज आपण ऐकतोय, जे मधुर संगीत, जे मधुर ध्वनी आपण ऐकतोय, त्यांचं पूर्ण श्रेय जाते ते आमचे ऋतुराज दादा देशमुख यांचं सुद्धा जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण आयोजन कमिटीला ज्यांचा हातभार लागलाय, आमचे गणेश मामा अडवले गेले, सुरक्षितरित्या अडवले गेले, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. मी जेवढं कोणाचं नाव घेतोय आणि ज्यांची नावं राहिलेत त्यांच्यासाठी समक्ष परंतु रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटका खेळलाय, फटका फसलाय आणि भास्करच्या गोलंदाजीवर झेल झालेला नाही. साई लांडगेने जायला पाहिजे होता असं वाटतंय. जुंपली 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. आमच्या नांदेड जिल्ह्यावरचे आघाडीचे क्रिकेटर रवी भाऊ यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. रवी दादा साळवे, मॅक्स भाऊ यांचं सुद्धा मनापासून आभार. कारण मोठ्या लेवलवरचे खेळाडू आज सामने पाहण्यासाठी इथं आलेले आहेत. चला, टीम मीटिंग करायची नाही, अगोदरच तुम्ही भरपूर वेळ घेतलाय उमरी संघ. काय गाणे वाजवले जातात. चक्रधर आलाय गोलंदाजी मार्कवर. चक्रधरच्या गोलंदाजीमध्ये आपण मागच्या काही दिवसामध्ये या गोलंदाजाचा झंझावत पाहिलाय. आणि अजून एक गोष्ट सांगतो की या संघाला 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना या गोलंदाजाने षटकार मारला होता आणि या संघाला क्वार्टर फायनल मध्ये तो सामना जिंकून दिला होता तो चक्रधर. तो चक्रधर गोलंदाजी मार्कवर आलाय. जर गोलंदाजीचा विचार केला तर या स्पर्धेतला सर्वात जास्त विकेट टिकत चक्रधर हा गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर पावर आणि चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. स्पर्धेतील आघाडीचा गोलंदाज ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेतल्यात तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे चक्रधर. 3 सामन्यामध्ये 13 विकेट. पुन्हा एकदा धावतोय. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. पुन्हा एकदा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चक्रधर बघूया हॅट्रिक होईल का. फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय आणि सोनू बाद.
मिळाली शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. की या फलंदाजाकडे ती काबिलियत होती. 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते, परंतु एक चुकीचा फटका आणि सोनूला तंबूत परतावं लागतंय. आता मात्र अवघड दिसतोय. आता मात्र इक्वेशन अवघड दिसतंय उंबरखेड संघाला, कारण काढायच्या 21 चेंडू मध्ये केवळ 86. 21 चेंडू आणि 86 धावा. पण बरेच वेळेस जर पाहिलं तर 99% चेस होताना पाहत नाहीत, परंतु ज्या प्रकारचं काम हिमायतनगर संघाच्या आवेशनं केलं होतं, 18 चेंडू मध्ये 72 धावांची गरज असताना 2 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला होता. पुन्हा एकदा विकेट, वेदांत पुन्हा बाद आणि चक्रधरला मिळाली आणखी एक सफलता. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आणि पुन्हा एकदा धावणार आहे नवीन फलंदाज, नाव फैजल. आमचे स्कोरर किशोर भाऊ मात्र आम्हाला एक मोलाचं काम करते. त्यांना नाव सगळ्यांचीच माहिती झालीत. फटका तर खेळलाय. आमच्या या सामन्यासाठी ज्यांनी ट्रॉफीचं सौजन्य केले, ट्रॉफीचे पारितोषिक करते तुकाराम दादा साखरे यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी 4थं पारितोषिक दिलं तब्बल 33,111 ते अभिजित दादा गुरकेल भाजपा युवा नेते यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार. आणि या दरम्यान अनसने स्टेप आउट करून फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, परंतु साईचं मला काही कळालेलं नाही गणित तिथे. आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतल्या 2 धावा. या 2 धाव्यानेशी धावसंख्या वाढली जाते. 48 धावा धावफलकाला गेले. शक्तिशाली किती षटकाचा होईल ते आमचे आयोजन कमिटी ठरवेल. 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकासाठी सामना या सामन्याच्या नंतर लगेचच खेळवला जाईल. तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराने, म्हणजे एक संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु दुसरा जो संघ हिमायतनगरचा त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं. अतुल आलाय गोलंदाजी मार्कवर 6वं षटक टाकण्यासाठी. तेज तर्रार चेंडू अतुल या गोलंदाजाकडून. अतुल बद्दल बोलायचं झालं तर अतुल जे IPL ची टीम आहे राजस्थान रॉयल, त्या राजस्थान रॉयलचा नेट बॉलर म्हणून ओळखला जातो तो अतुल जाधव. आपण अर्धापूरच्या मैदानावर पाहतोय. चांगला मोठा खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करतो तो अतुल. या दरम्यान अतुलच्या चेंडूवर फटका फसलाय.
क्षेत्ररक्षक आलाय तिथे परमेश्वर आणि सुंदर झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. सात गडी बाद झालेले आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन चालू आहे का भास्कर भाऊ, कोणाला किती घ्यायचे ते विकेट? भास्कर विचारायला लावला, चक्रधर तिकून विचारायला लावला म्हणून मी म्हणालो. अतुल आहे गोलंदाजी मार्कवर. अतुलला मिळाली या सामन्यातली पहिली सफलता अगदी दुसऱ्या चेंडूवर. आता सद्दाम आलाय फलंदाजीसाठी. 16 चेंडू मध्ये काढायचे आहेत. 83 धावा. काय फटका मारलाय, काय फटका मारलाय सद्दामने आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार षटकार. फटका ओळखला जातो भास्कर. चांगला खेळाडू आहे, चांगला ह्युमन बिईंग असलेला हा खेळाडू. या दरम्यान चांगला चेंडू पडल्याच्या नंतर अगदी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय गोलंदाज अतुल कडून. त्या 14 चेंडू मध्ये 77 धावांची अपेक्षा. आपण पाहिले हिमायतनगर संघाच्या आवेशने 18 चेंडू मध्ये 72 धावांची गरज असताना तो सामना जिंकून दिला होता 2 चेंडू शिल्लक ठेवून. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून ओळखला जातो. त्यामुळं अचूक गोलंदाजी केली जाते. म्हणजे सामना अजून सोडलेला नाहीये आणि प्रत्येक चेंडूवर आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडला जो खेळाडू उभा आहे भास्कर, प्रत्येक चेंडूवर मात्र गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अगोदरच शप्पल झाला होता आणि बॅटचा येज लागून विकेट किपरच्या हातामध्ये गडी बाद. सद्दाम बॅक टू पवेलियन. आता मात्र उगले फलंदाजीसाठी जात आहेत. ओर षटक संपले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. मुकरवाड याच्या फलंदाजीच्या बळावर ज्या प्रकारे आकाश आणि मागच्या षटकामध्ये गुड्डून ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्या बळावर आणि विपिन पवनकर, अनिल बेर्देवाड, विशाल राठोड, असलम पटेल यांच्या गोलंदाजीच्या बळावर हिमायतनगर संघाला पराभूत करून थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय तो भोकर संघाने. चांगला चेंडू तिथे चक्रधरचा अगदी ब्लॉक होल लेनचा चेंडू पाहायला मिळालाय आनससाठी. पहिला चेंडू निर्धाव. आता इक्वेशन आहे 11 चेंडू मध्ये काढायचे आहेत ते 77 11 77. 11-77 असं इक्वेशन असणार आहे. आता मात्र सामना जड झालाय पारड. स्लोअर 1 चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आलाय आणि चक्रधरला मिळाली अजून एक सफलता. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. घरी जा, घरी तिकडे घेऊन जा.
करायचं इथं नाही हवा करायची. आमच्या एरियात घेऊन आमची सोबत लढायचं नाही भावा. इथं फक्त आपली हवा, बाकीच्यानी घरी जावा. घरी 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 घरी. चक्रधर गोलंदाजी मार्कवर आणि शेवटचा विकेट असणार आहे. आणि फलंदाज आहे तो ज्ञानेश्वर. काय चेंडू टाकलाय फलंदाजाला, अगदी समजला सुद्धा नाही या चेंडू. बोल्ड, क्लीन बोल्ड. याबरोबर सामना संपला. कॉंग्रॅच्युलेशन उमरी संघ आणि हाडलाग उमरखेड संघ. आता तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी सामना होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, उमरखेड संघ आणि हिमायतनगर संघ. हिमायतनगर संघाचे कर्णधार आणि उमरखेड संघाचे कर्णधार आपण यायचंय. पाटील, रवी पाटील जिथं कुठं असतील तुम्ही सुद्धा यायचंय समालोचन कक्षाकडे, कारण तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी आता सामना होणार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 नंबरची आणि 4 नंबरच्या ट्रॉफी मध्ये भरपूर फरक आहे. ते तिसऱ्या नंबरची ट्रॉफी आणि चौथ्या नंबरची ट्रॉफी कोण जिंकेल याच्यामध्ये चुरस आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील नांदेड जिल्ह्यातील तिसऱ्या नंबरचा खेळाडूचा तालुका म्हणून ओळखला जाईल. जो संघ जिंकेल, कर्णधार यायचा आहे आपण. उंबरखेड संघाचे कर्णधार आणि एम आझाद हिमायतनगर संघाचे कर्णधार आणि उमरखेड संघाचे कर्णधार आपण यायचे. हा 5 षटकाचा सामना असणार आहे असं आलंय. आणि त्यामध्ये पॉवर प्ले एका षटकाचा राहील. 5 षटकाचा सामना. एक गोलंदाज 2 षटक अधिकतम मुभा असणार आहे. एकाच गोलंदाजाला 2 षटक टाकता येतील आणि बाकीच्या 3 गोलंदाजांना 1-1 षटक. आणि या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यासाठी जे 2 संघ पोहोचले गेलेत, एका बाजूनं BCC भोकर आणि दुसऱ्या बाजूनं आहेत ते खलील 11 उमरी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर या सामन्याच्या नंतर तुमचा सामना होईल या स्पर्धेचा महामुकाबला, ग्रँड फिनाले, अंतिम सामना.